पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने सोमवारी प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट केलेत. गोवंश हत्येच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि धार्मिक भावनांचा आदर राखला जावा यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे. तिसगावमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार पोलिसांकडे येत होत्या. या संदर्भात तिसगाव ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासन, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाला लेखी निवेदन दिले होते. विशेष म्हणजे तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी या कत्तलखान्यांच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. महंतांच्या उपोषणाने जिल्ह्यात मोठा पेच निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली करत सर्व अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त केले. या कारवाई दरम्यान कत्तलखाना चालविणाऱ्या कुरेशी कुटुंबाने यापुढे कधीही असे बेकायदेशीर कृत्य करणार नसल्याची ग्वाही पोलीस प्रशासनासमोर दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे आणि उपसरपंच पंकज मगर यांनी स्पष्ट केलंय की तिसगावचे दैवत असलेल्या आदिनाथ महाराजांवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. यापुढे गावात गोवंश हत्या झाली तर आम्ही तिसगावकर म्हणून कायदा हातात घेणाऱ्यांना धडा शिकवू. या मोहिमेवेळी गटविकास अधिकारी संगीता पालवे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.